नमस्कार मंडळी, कल्याणकर कपिल या आमच्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कपिलने आदल्या दिवशी मार्केटमध्ये खूप धमाल केली, व्हिडिओ गेम खेळले, वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम्स खाल्ल्या, आणखी खूप सारे खाणी जी चटपटीत आहेत मस्तपैकी ते पोटॅटो रिंग्स करून असतात ना ते वगैरे खाल्ले, खूप धमाल केली, खूप एन्जॉयमेंट केली। आणि नंतर सूर्यास्ताच्या वेळी आम्ही गेलो घोडेस्वारी करायला। तुम्ही महाबळेश्वरला आलात आणि घोडेस्वारी केली नाही असं होऊच शकत नाही, कारण हेच इथलं मुख्य आकर्षण आहे। 2 दिवस महाबळेश्वरमध्ये खूप खूप मजा केली। आता उद्यापासून परतीचा प्रवास चालू होणार होता, परंतु अजूनही एक डेस्टिनेशन बाकी होतं, ते होतं पाचगणी। भल्या सकाळी लवकर उठून आम्ही आमचे सगळे सोपस्कार उरकले आणि परतीच्या हे वानर आहेत तेवढ्यात राहू दे ना। बस दिसतायत का इथे बघ। ए पप्पा मी त्यांना असं केलं ना असं तेव्हा त्याचं करतायत काय टाटा। ए कपिल, त्या ममा वानरणीने बघ आपल्याला पाहून त्या पिल्लाला कसं घट्ट पकडून ठेवलंय। येईल ना तो उघडली मुद्दामून करतात ते, काय खरं नाही दादाचं, कुठं आलं तर काय कराल। वानराचं ते कुटुंब सकाळ सकाळ खूप मजा देऊन गेलं। या थोड्याशा गमतीदार किस्स्यानंतर आम्ही आमचा प्रवास पुढे चालू ठेवला। संध्याकाळच्या वेळेस गजबजलेला हा वेण्णा लेक परिसर सकाळी मात्र शांत होता। पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुन्हा येण्याचा वायदा करून आम्ही या परिसराची रजा घेतली आणि माझी नजर पुढच्या प्रवासाला खेळली। आता आम्ही आलोय पाचगणीच्या मॅप्रो गार्डन मध्ये। इथे खूप सारे सेल्फी पॉइंट आहे, छानसं गार्डन आहे, मुलांना खेळण्यासाठी गेम्स सुद्धा आहेत। तसेच इथे लागूनच बाजूला एक खाकरा फॅक्टरी आहे, ती सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। ज्ञानार्जन करायला अख्खा दिवस बाकी आहे, आधी फोटो बिटो तर काढू दे। आम्ही या छोट्याशा स्ट्रॉबेरीला आमचं घर बनवले पहा। कधीतरी असा अल्लडपणा करण्यात सुद्धा एक वेगळी मजा असते नाही का। रोजच काय मोठेपणाचा बुरखा चढवून चालायचं। ही भली मोठी स्ट्रॉबेरी काही क्षणांसाठी माझं घर होती। नॉर्मल घरांसारखे तिला 4 कोने नव्हते, तरीही काही क्षणांसाठी का होईना ते माझं विश्व होतं। हे पहा ती फुलराणीच्या इमेज मधली मी। आता आपण पाहताय ना, ती आहे पाचगणीतल्या मॅप्रो गार्डन मधली खाकरा फॅक्टरी। इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराचे खाकरा, उदाहरणार्थ चीज खाकरा, पेरी पेरी मसाला खाकरा, आणखीन वेगवेगळ्या टाइप्स ऑफ खाकरा इथे आपल्याला अशा पॅकिंग डब्यामध्ये मिळतात। आता आपण थोडं मुलांच्या गेम सेक्शन मध्ये जाणार आहोत। काउंटरला आपण 198 रुपयाचे तिकीट काढून या खेळामध्ये सहभागी होऊ शकतो। मुलांचे कपडे जेवढे फ्लेक्झिबल असतील ना तेवढा त्यांचा फायदा जास्त, म्हणजे मिळणारे वरून पडणारे चॉकलेट्स आपल्याला जास्त कलेक्ट करता येतात। लेडीजना इथे पंजाबी ड्रेस किंवा कुर्त्यावर हा खेळ खेळता येत नाही, कारण साहजिकच सोपं आहे, कारण आपण कुर्त्याच्या त्या मोठ्या पसाऱ्यामध्ये खूप सारे चॉकलेट्स घेऊ शकतो। कॉस्ट्युमचे लिमिटेशन्स आहेत, म्हणजे साडीच्या पदरात वगैरे असं आपण नाही घेऊ शकत हे चॉकलेट्स वगैरे, ते खास मुलांसाठी आहे। मुलं जेवढ्या आपल्या डोकं चालवून हा खेळ खेळू शकतील तेवढा त्यांनी तो खेळायचा। तरीही कपिलने बऱ्यापैकी खजिना गोळा करून आणला होता। पाहायचे तुम्हाला? हे बघा कपिलने गोळा केलेल्या हे ते सारे चॉकलेट्स। कपिलचा हा एक खेळ पाहून आणखीन एक त्याच्या पाठोपाठ मुलगा तयार झाला आणि तोही आता खेळायला जाणार आहे पहा। हा पहा, अरे बापरे, याची टी शर्ट आहे, खूप फ्लेक्झिबल आहे, ताणते पहा,
त्यामुळे साहजिकच आहे याच्या पदरामध्ये खूप सारे चॉकलेट्स असणार आहेत, अगदी कपिलपेक्षा पण जास्त. या जाळीतून एक्स्ट्रा जे एक्सेस पडतात ना ते परत पुन्हा खाली जातात. हो बापरे, केवढे त्याने ताणून धरले बघा ना. अतिशय डोकं लावून खेळतोय बघा तो. काठावर आलेले ते पुन्हा मध्ये घेतोय त्यांना. आता बघा त्याला खूप सारे जमा झाले. टी शर्टची झोळी पूर्ण भरून गेली आहे त्याची, इतकं जमा झालंय त्याच्याकडे. आता इथे बघा या पूर्ण चॉकलेटच्या ढिगाऱ्यामध्ये काही चॉकलेटचे पॅक सुद्धा आहेत मोठे. या सगळ्यामधनं आपण आपल्या हातामध्ये जेवढे मावतील ना तेवढे गोळा करायचे. मुलांनी बघा मोठा पॅकच गोळा केलाय. आता या सुंदर गार्डनकडे वळूया. किती छान छान गोल्ड फिश वगैरे वेगवेगळ्या तऱ्हेचे मासे आहेत या छोट्याशा तलावामध्ये. कारंजा आहे छोटंसं. इथल्या प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन अगदी सुंदर आहे. गार्डन असो किंवा ते तळं असो किंवा गेमचं सेक्शन असो, खूप सुंदर पद्धतीने ठेवलेलं आहे. आणि इथे बघा आपल्याला कमळाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. खूप छान आहे. कमळ पाहता पाहता मला एका पानावर सुरवंट सुद्धा दिसला. तोही मी माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर केला का. ही आहे स्ट्रॉबेरीची शेती. जस्ट मॅप्रो गार्डनच्या पाठीमागेच आहे पूर्ण. आता ही स्ट्रॉबेरीची काढणी झालेली आहे. आता आपलं संपूर्ण सेक्शन फिरून झालंय. आता फक्त आपल्याला काय खरेदी करायचंय, काउंटरला जायचंय आणि पाहायचंय काय काय घ्यायचंय ते. असे खूप सारे मोठे मोठे काउंटर्स आहेत. ज्यूसेस आहेत, मिठाया आहेत आणि बिस्किट्स आहेत, ज्यूसेस आहेत. आम्ही पहा हे सारी खरेदी केली कारण उपयोगाला येतात. कारण उन्हाळा चालू आहे आता, घरी गेल्यावर सुद्धा पाहुण्या रावण्यांसाठी लागेलच. मॅप्रो गार्डन नंतर आम्ही आलो पारसी पॉइंट येथे. पारसी पॉइंटला येता येता माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली कारण सकाळ सकाळ मी चार्ज करायला विसरली होती. त्यामुळे इथले काही फोटो आहेत आणि काही चित्रीकरण पण आहे, पण फारसं मी शूट नाही करू शकली. जे काही मी फोटो काढले ते गोप्रोने काढलेले आहेत. तुम्हाला दिसते ना हे धूम धरण आहे. हे असे कट करून ठेवलेले फ्रुट्स वगैरे बघून आहे ना मस्त तोंडाला पाणी सुटतं. कैऱ्या तर बघा ना, तिखट मीठ वगैरे असे लावून देतात, छान मस्त स्वाद येतो त्याचा. आता आपण आलोय सिडनी पॉइंटला, जिथे तो हवेमध्ये झुलता झुला आहे म्हणतात ना, तिथे आलो आहे. आणि हा आहे तो लाकडी पूल म्हणा, झुला म्हणा. छान वाटतं इथे, हवा खूप असते इथे. फोटो वगैरे काढायला पण छान वाटतं. हा जो पूल म्हणा किंवा झुला म्हणा, हा काहीशा एकदम थोड्या सपोर्टवर बांधलेला हा पॉइंट आहे. खाली त्याच्या दरी आहे, अधांतरी वाटतो काहीसा हा. आत्ता हा खरं तर आमच्यासाठी सरप्राईज पॉइंट आहे. कारण कपिलच्या पप्पांनी, आम्ही असं म्हणजे ह्या प्लॅनमध्ये ठरवलं नव्हतं का या पॉइंटला जायचं किंवा काय. सहजच आम्हाला रस्त्यामध्ये हा पॉइंट दिसला, त्यामुळे हे करायचं ठरवलं. कारण इथे जे म्हणजे एक प्रकारचं हेच आहे, वॉटर पार्कच म्हणा, पण इथलं जे पाणी आहे ना ते खूप थंड आहे. आणि महाबळेश्वर सारख्या किंवा पाचगणी सारख्या थंड हवेच्या ठिकाणी असा वॉटर पार्क असणं म्हणजे थंडीत थंडी असं आहे ते. त्यामुळे भिजायला गेलेले हे पर्यटक आहे ना, सलग असं खूप अर्धा तास किंवा 1 तास पाण्याखाली त्या राहू शकत नाही. मध्ये मध्ये ऊन घ्यायला बाहेर थोडंसं यावं लागतं. खरं तर खूप छान माहोल होता. गाणी वगैरे लावली होती, आज रपट जइयो तो मुझे ना उठइयो वगैरे वगैरे, हिंदी गाणी जी पाण्याच्या संदर्भातली आहेत. पण कॉपीराईट वगैरे येईल म्हणून मी इथे आवाज म्यूट केला आहे. फक्त तुम्हाला दाखवते मी की किती मस्त वातावरण आहे. आणि पाणी खरंच खूप थंड होतं. वल्लरी, कपिल वगैरे गारठले होते. ते दोघं काय, मी सुद्धा खूप गारठली होती. जनरली काय होतं, आपण वॉटर पार्कमध्ये वगैरे जातो तेव्हा मस्तपैकी नाचतो गातो वगैरे त्या पाण्याच्या किंवा गाण्याच्या नादावर. पण ना इथे बॉडी तसं करायला
हे देत नव्हती, कारण का गाणी वगैरे चालू आहेत, माहोल छान आहे, पण ना असं वाटत होतं बर्फाचंच पाणी पडते की काय, एवढं गार असं वाटत होतं. त्यामुळे मी वल्लरीला आणि कपिलला खूप रिक्वेस्ट करत होती का खूप झालं आता, पण ते मुलं काही पाण्यातून निघायला तयार नाहीत, थोडे बाहेर यायची पुन्हा आतमध्ये जायची, असं चालू होतं त्यांचं सगळं. कपिल बघा तिथे ठेवलेल्या एका खाटेवर जाऊन झोपलाय, मस्त वरना पाणी पडतंय आणि तो एन्जॉय करतोय. पाण्यात दंगामस्ती केल्यावर आम्ही पुन्हा थोड्या वेळाने वर आलो. सुस्तावलेलो आम्ही थोडं रिलॅक्स झालो. गारठलेल्या माणसांना पुन्हा पूर्ववृत्त होण्यासाठी इथे उन्हामध्ये अशा गाद्या टाकलेल्या आहेत रिलॅक्सिंगसाठी. काय मग या ट्रिपमधला आमचा हा शेवटचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणकर कपिलला जरूर सबस्क्राईब करा. खूप खूप छान सफर घडवून आणल्याबद्दल नवरोबाचे खूप आभार. आणि ऑफकोर्स तुमचेही माझे सर्व व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाईम.